नमस्कार मित्रांनो, उत्कर्ष मंत्र या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे। दिवाळी जवळ येत आहे आणि बांधकाम कामगारांसाठी एक खूपच आनंदाची बातमी आहे। या बांधकाम कामगारांना मोठा दिवाळी बोनस मिळणार आहे। बोनस कसा मिळेल, तर काय आहे, अर्ज कसा करायचा, सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहोत। चला सुरुवात करूया। महाराष्ट्र सरकारतर्फे बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना राबवल्या जातात आणि त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे दिवाळी बोनस योजना। भारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत कामगारांना आर्थिक आधार म्हणून अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो। आरोग्य विमा, शिष्यवृत्ती योजना आणि अर्थातच दिवाळी बोनस। बांधकाम कामगारांचे जीवन खूप कष्टाचे आहे। अत्यंत कमी पगारामुळे कुटुंबांच्या गरजा भागवणे हे एक मोठे आव्हान असते। या कष्टांना थोडासा दिलासा देण्यासाठी या योजनेतून 10,000 रुपयांचा दिवाळी बोनस देण्यात येणार आहे। त्यामुळे त्यांना कुटुंबासाठी थोडा आनंद मिळेल। आता पाहूया की या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे। बांधकाम कामगार दिवाळी बोनस या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे। या योजनेत अर्जदार कामगाराचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्षे असावे। या योजनेचा अर्जदार व्यक्तीने मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना लाभ दिला जाणार नाही। या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कामगार असावा, म्हणून त्याने नोंदणी केलेली असावी। बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा। आयुष्याची पात्रता असण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाकडून जीवित असल्याचे कामाचे प्रमाणपत्र असेल। राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू एखाद्या इतर बोनस सुविधांचा लाभ घेतलेला असल्यास त्या व्यक्तीस या योजनेचे लाभ घेता येणार नाही। आवश्यक कागदपत्रे: एक आधार कार्ड, पॅन कार्ड, 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र, मेल आयडी, मोबाईल नंबर, काम करत असलेला बांधकामाचा पत्ता, नोंदणी अर्ज, बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो 3, जन्माचे प्रमाणपत्र, महानगरपालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायत प्रमाणपत्र, स्वयं घोषणापत्र। अर्ज कसा करायचा? तुम्हाला बांधकाम कामगार दिवाळी बोनस या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल। ते या योजनेचा अर्ज डाउनलोड करावा, ज्यामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडून तो अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा। अशा पद्धतीने या योजनेचा अर्ज प्रक्रिया करू शकतो। अर्ज जमा केल्यानंतर तुम्ही जर पात्र असाल तर दिवाळीपूर्वी तुमच्या बँक खात्यात 10,000 रुपये जमा होतील। तुमच्या दिवाळीला योजनेतून मिळणारा बोनस तुमच्या दिवाळीला नक्कीच आनंद देणार आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहीन। जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ।